सगळं करत असताना नाशिक सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे आणि ते आहे खरात प्रकरण. असं म्हटलं जातं, किंबहुना तुमचे जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की एक नाव मात्र याच्यात आलेलं नाहीये, एका मंत्र्याचं नाव बाकी आहे. आणि नाशिकचे असून तुमचं नाव अद्याप कसं काय नाही आलं, असाही प्रश्न तुमच्या विरोधकांना पडलेला आहे आणि खडसेंनी खास करून हा टोला देखील लगावलाय. कसं बघताय नाही तर कुठे काही झालं तर माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तर हा विषय वेगळा आहे, त्यांचं आमचं खूप प्रेम आहे, सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला नाही दिल्लीपर्यंत ते माहिती आहे. पण मी खरंच सांगतो, मी 40 वर्ष झाल्या राजकारणामध्ये आहे, कॉलेज सोडल्यापासून, आणि मी निवडून सतत निवडून येतो आहे. मला अनेक लोक सांगतात निवडणुकीच्या वेळेला, ते तुम्हाला यावेळेला मंगळ आहे, 5 वर्षांनी सांगतात निवडणुकीच्या तुम्हाला शनी आहे, तुम्हाला तुमचा ग्रह असा हा आहे, तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, तो घडा घालावा लागेल. पण मी खरं सांगतो, 40 वर्षामध्ये मी कुठेच बोवाबाजी केली नाही. मी कुठल्याही महाराजांकडे हात दाखवलेला नाही, कोणाकडे भविष्य बघितलेलं नाही, काहीच नाही. माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. मला इथून 3-4 वेळा निरोप आले, ते मी म्हटलं बाबा, म्हटलं ह्याची बुवाबाजी, हो म्हटलं मी अशी बुवाबाजी करत नाही, मला काही त्या बुवांकडे काही जायचं नाही, माझा विश्वासच नाही या गोष्टी. निरोप तुम्हाला गेलेला? हो, आलेला होता. पण म्हणे असे असे मोठे महाराज आहेत, ते असं सांगतात, तसं सांगतात, न बघतो असं सांगतात, तुमच्या घरात मुलांचे नाव सांगतात. म्हटलं हे सगळे ढोंग आहेत म्हटलं. आणि मी अनेक लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले असेल एवढ्या वर्षामध्ये, किंवा कारण हे सगळ्या लोकांचा धंदा असतो, उद्योग असतो बुवाबाजी करणं, म्हणजे हे सगळे फसवे लोक असतात. मी बाकी ठिकाणी मी धार्मिक याच्यामध्ये कुठेही नाही. मग आता एवढे संत महंत आहेत, आखाड्याचे प्रमुख आहेत, मी त्यांच्या निश्चित पाया पडतो इकडं. पण भविष्य सांगणारे, तुम्हाला प्रमोशन कसं होईल, महिलांना मुलं कसे होतील, राजकारणामध्ये मग तुम्ही आमदाराचे मंत्री कसे व्हाल, मंत्र्यांचे मग चांगल्या खात्याचे मंत्री कसे व्हाल, मग मुख्यमंत्री कसे व्हाल, हे सांगणारे भरपूर बुवाबाजी करणारे ढोंगी लोक आहेत. माझं साफ मत आहे या बाबतीमध्ये. त्यामुळे मी एवढ्या वर्षामध्ये मी कुठे गेलो नाही, कुणाकडे हात दाखवलेला ना, काही नाही. आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असला पाहिजे. मी या गोष्टी अजिबात मानत नाही. आणि म्हणून माझा स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही कामं करा. आमच्यासारखे सामान्य शिक्षकाची पोरं 7-7 वेळा निवडून येत आहेत, कसे काय येत आहेत? 8-8 वेळा मी निवडून आलेलो आहे, कसं काय आलेलो आहे? हे कामामुळे निवडून येतो ना माणूस. तुम्ही काय करतात, तुम्ही लोकांशी किती एकरूप झालेला आहात, लोकांच्या सुखदुःखामध्ये कसे सहभागी होतात. लोक तुम्हाला काय 35-40 वर्ष लोकांनी मला एवढं डोक्यावर घ्यावं, निवडून द्यावं, पण मी पण त्यांच्याशी त्यांच्या सुखदुःखातला एक भागीदार आहे. मी खुर्ची मिळाली म्हणून मी एकदम हवेत गेलो, लाल देवाची गाडी मिळाली म्हणून मी एकदम जमिनीवरचे पाय माझे वर गेले, असं नाही होत. आणि ते गेलं तर माणूस एकदा दोनदा निवडून येतो, तिसऱ्यांदा येत नाही, दुसऱ्यांदा येत नाही, एकचदा येतो. हे मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे. मला माहीत आहे, मी लोकांशी एकनिष्ठ राहील तर लोक मला निवडून देतील. माझ्या कार्यकर्त्यांचा जीवाला जीव देईल तर तो माझ्यासाठी झटेल, तो माझ्यासाठी मला निवडणुकीमध्ये काम करेल, तो मला निवडून देईल. ही भूमिका माझी आहे. आणि म्हणून मला वाटतं हे हात दाखवणं, हे दाखवणं, हे तर मला एका शायरचा मला एक शेर आठवतो. त्यांनी म्हटलं होतं कि ना रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, ना रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, अपने मेहनत के सदा मैंने उजाले देखे हैं, और तचकेरा लकीरों का उसने वही छोड़ दिया जब नुजुर्बा ने मेरे हाथों में छाले देखे. नुजुर्बा म्हणजे ज्योतिषाने माझा हात बघितला आणि त्याने माझ्या हातावर पडले सगळे गट्टे छाले बघितले की एवढी मेहनत करणारा माणूस, याचा हात मी काय पाहू, तरी तिथे सोडून दिले. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने मेहनत करावी, कष्ट करावे, चांगलं काम करावं, आपल्यावर जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडावी. अन्यथा नुसती खुर्ची मिळाली, सत्ता आली की झालं, असं नाही आहे. मी इतक्या गोरगरीब लोकांची सेवा करतो, मी लोकांना दवाखान्यात आणतो, मी मुंबईला आणतो, मी नाशिकला आणतो, पुण्याला आणतो. मी आत्तापर्यंत लाखो लोकांचे ऑपरेशन केले असतील. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या दुवा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की मला कोणी हरवू शकत नाही, कारण अनेक गोरगरीब लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यावर अजून खूप काही मला सांगता येईल, पण मी ते काम अतिशय प्रामाणिकपणे करतोय. गरीब माणूस ज्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये नसतील त्याला मुंबईला आणून त्याचं 10 लाख रुपयाचं ऑपरेशन करून मी त्याला घरापर्यंत पाठवून देतो. त्याला खूप लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. ते म्हणतात कदम कदम पे उर्दू जवाल देता है, उर्दू जवाल यानी ऊंचाई, कदम कदम पे उर्दू जवाल देता है, हर बला से मुझको बचा लेता है, न जाने किसके दुआओं का फैज मुझ पर, डूबने लगता हूं तो दर्या भी उछाल देता है. म्हणजे इतक्या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे की मी समुद्रात जरी पडलो तरी असा एक उछाल येतो की तो मला बाहेर देऊन टाकतो, डायरेक्ट बाहेर देऊन टाकतो, डुबूच देत नाही. का
तर खूप लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि आहेत. अनेकांना मदत तुम्ही केलेली आहे. अजून अनेकांना अशाच पद्धतीनं तुम्ही मेहनत करत राहा आणि मदत करत राहा. मदत कार्य करताना तुमची दमछाक होताना किंवा तुमची धावपळ होताना आम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, कॅमेरावर ते टिपलेलं आहे. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलायत, कसं वाटलंय? नाही, छानच वाटलं. मलाही मनमोकळं बोलता आलं, तुम्ही मनमोकळे प्रश्न विचारलेत आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की आम्ही काय काम करतो, काय नाही, कशा पद्धतीने लोकांची काय अपेक्षा असतात, तुमच्या माध्यमातूनही ते आम्हाला कळतात. आणि म्हणून मला वाटतं एक चांगलं व्यासपीठ आपण या ठिकाणी आम्हाला